जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। जर मतदार यादीमध्ये मृत मतदार आहेत त्यांची नावं वगळायची आहेत किंवा मग एकाच व्यक्तीचं 2 वेळा नाव आलं असेल किंवा इतर काही चुका असतील तर त्याची सुद्धा दुरुस्ती करायची असेल मतदारांना, तर त्यासाठी काही वेगळी मोहीम आहे का किंवा वेगळी प्रक्रिया आहे का आणि ती कशी केली पाहिजे? संबंधित व्यक्ती आता मृत्यू असेल हयात नसेल तर त्यांच्यामध्ये साधारण प्रक्रियामध्ये त्यांचे डेथ सर्टिफिकेट आपण कंपल्सरीली मागणी करतो, परंतु या पुनरीक्षण प्रक्रियामध्ये डेथ सर्टिफिकेट असेल तर चालेल, नसेल तर त्या कुटुंबातील पुरवठू व्यक्ती एन्युमरेशन फॉर्ममध्ये संबंधितांच्या एन्युमरेशन फॉर्ममध्ये या व्यक्ती मृत्यू झालेला आहे असा सही करून दिलं तर पुरेसं आहे, नसेल तर तिथे माहितीकार माणूस पंचनामा करून सुद्धा आपण वगळू शकतो, म्हणजे तिथे उपलब्ध असेल तर त्या प्रक्रिया पालन करण्यात येतील। एकापेक्षा अनेक ठिकाणी नाव असणे चुकीचे आहे, त्याबाबत सर्व मतदारांना सुद्धा विनंती आहे तसं आपण करू नये। इलेक्शन कमिशननी 2 प्रक्रिया राबवलेल्या आहेत, एक डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, तसा असलेले माहितीसुद्धा BLOकडे उपलब्ध करून दिलेलं आहे, यांचं नाव सारखे 2 ठिकाणी आहे आपण तपासावे। या वितरित फोटो सिमिलर एंट्रीज म्हणजे छायाचित्र सारखे दिसत आहेत तसा माहितीसुद्धा BLOला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। त्याला त्या भागामध्ये 2 ठिकाणी आहेत का, त्या मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी आहेत का, त्या जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी आहेत का, राज्यामध्ये 2 ठिकाणी आहेत का, असा माहिती त्यांच्याकडे उपलब्ध करून दिलेलं आहे। ते आपल्याकडे येतील, विचारतील तुमचे नाव 2 ठिकाणी आहे, कुठे ठेवायचे आपण सांगावे, आपण कुठे राहत आहे तिथे ठेवण्याचे आपण सूचित करावे। दुसऱ्या ठिकाणी ऑलरेडी एनरोल्ड म्हणजे मतदार यादीत दुसऱ्या ठिकाणी नोंद आहे असा कुठे नोंद आहे ते मतदारसंघाचा नंबर तसेच भाग क्रमांक आणि सिरियल नंबर लिहून ते त्या गणनापत्र क्लोज करण्यात येईल, तो असा क्लीन करण्याचा तजवीज ठेवलेला आहे। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र।